Cancer Healer Center, a new beginning. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। त्या प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतात। कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय। बीडमधील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर जरांगेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी तर भुजबळांची दांडी। काल रात्रीच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेही उपस्थित। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवारांकडे राहणार। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजित पवारांचा निर्णय, सूत्रांची माहिती। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार। परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। फुकेंकडून दोषींवर मकोकाची कारवाई करण्याची मागणी। पैसे घेणारे कोणत्याही राजकीय पक्षाचे असू द्यात, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार। परिणय फुकेंच्या आरोपांनंतर योगेश कदम यांचं आश्वासन। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकींचं नाव आघाडीवर। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींसह अन्य 4 गुन्हा दाखल। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्योर्स पुरस्कार। पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। महामार्गांच्या ठेकेदारांकडून सरकारनं कोट्यवधी उकळले। कोट्यवधी रुपये आमदार खासदार खरेदीसाठी वापरले असतील, संजय राऊतांचा आरोप। 9,32,000 कोटींचं राज्यावर कर्ज, राऊतांचा दावा। शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी। मंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समितीच्या अनुषंगानं बैठक। व्हिजिट 100 स्कूल राज्य सरकारचा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। नागपूरमध्ये एमएसएफ जवान आणि पोलिसांमध्ये राडा। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचा एमएसएफ जवानाचा आरोप, तर एमएसएफ जवान आणि पोलिसांची एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार। सावत्र वडिलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। देशभरात आज होळीचा उत्साह। अमरावतीत पारंपरिक नृत्य करत होळी, तर इतरत्र रंगाची उधळण करत सकाळपासून होळी साजरी करण्यास सुरुवात। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत पाक सीमेवर बीएसएफ जवानांकडून होळी साजरी। एकमेकांना रंग लावून ढोलकीच्या तालावर ठेका धरत जवानांकडून आनंदोत्सव साजरा। होळीसाठी पुण्यातून जादा 13 रेल्वे। प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून निर्णय, तर धुलवड दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। मुंबईत कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रात उष्णतेच्या लाटेसह प्रदूषणाचा धोका। हिवाळ्यानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाल्यानं चिंता। डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही। सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या। तांत्रिक समस्येमुळे क्रू 10 लॉन्च झाले नाहीत। पाकिस्तानच्या बलुचिस्तान Cancer Healer Center, a new beginning.